नमस्कार मैत्रिणींनो, तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप सारे शुभेच्छा. आपण सर्वांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो. तर लातूरमध्ये हे चुडे बसवण्याची परंपरा आहे. सर्व जाती धर्माच्या महिला एकत्र जमून एकमेकींना वाण हळदी कुंकवाचं देतात आणि हा सण साजरा करतात चुडे बसवून. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अशा प्रकारे एकमेकींना चुडे बसवले आणि त्याचप्रमाणे प्रत्येकीचं काम हे न सांगता आपोआपच विभागले गेले. तर कुणी चुडे बसवतं, कुणी गरम करून देतात, कुणी पान सुपारी देतं, कुणी हळदी कुंकू देतं, कुणी वाण देतं, कुणी तीळ देतात, रांगोळी काढतात. तर आम्ही सर्व मैत्रिणी या निमित्ताने एकत्र येतो आणि एकमेकींना प्रेमाचा बंधन अशा प्रकारे सन्मान देणं किंवा एकमेकींविषयी आदर व्यक्त करणं या निमित्ताने होतं. सर्वजण एकमेकींना सजवतात, मेकअप करतात किंवा साड्या नेसवणं, एकमेकींना हेअरस्टाईल करणं, मेकअप करणं हेही होतं आमच्यामध्ये देवाणघेवाण. किंवा नवी साडी असेल तर एकमेकींना नेसायला देणं, घडी मोडायला देणं हेही आम्ही या निमित्ताने करत असतो. छान वाटतं. म्हणजे जरी नाते नसले तरी सुद्धा हे नातं आम्ही जपतो आणि अशा प्रकारे हा सण साजरा करतो. सर्व मैत्रिणी मिळून यामध्ये वेगवेगळे खेळ, नाव घेणं असेल किंवा असे काही खेळ मजेचे तेही घेतो. तर तुमच्याकडे कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटतो ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला सुद्धा या संक्रांतीचा आनंद द्विगुणित करता येईल किंवा मैत्रिणीसोबत घेता येईल. तर अशा प्रकारे सर्व मैत्रिणी आम्ही हा सण साजरा करतो. तर या निमित्ताने सावित्रीबाई फुले आणि रमाई जयंती नेमकीच आपण साजरी केली आणि महिलांचाच कार्यक्रम आहे. प्रेरणादायी स्त्रिया आहेत दोघीही आपल्यासाठी, म्हणून आम्ही या दिवशी माता सावित्री आणि माता रमाई यांच्या फोटोला अभिवादन करून हा सण साजरा केला. तर एक प्रत्येक मैत्रिणीला सन्मान देण्याचा, तिच्याविषयी आदर व्यक्त करण्याचं हे अशा प्रकारे आम्ही साजरी केली. नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्त.